वाशिम जिल्ह्यातून रुग्णवाहिका 102 चालक आपल्या मागण्यासाठी मुंबई येथे रवाना। वाशिम जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालक 23 फेब्रुवारी रोजी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी चक्का जाम आंदोलनात मुंबई आझाद मैदान येथे सहभागी होण्यासाठी रवाना। संघर्ष शासकीय वाहन चालक संघटना जिल्हा वाशिम 102 10 वर्षे सेवा झालेल्या चालकाला शासन सेवेत समावेश करावा। 10 वर्ष कमी सेवा असणाऱ्या चालकास समान कायदा वेतन करावे। 34,500 रुपये वेतन देऊन जिल्हा स्तरावरून नियुक्ती आदेश द्यावेत इत्यादी व अजून इतर मागण्यासाठी जिल्हा अध्यक्ष अतिक भाई, जिल्हा सचिव अमोल तायडे यांचे सहकार्याबरोबर कार्यकर्ते रवाना झाले आहेत। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। संघर्ष शासकीय वाहन चालक संघटना जिल्हा वाशिमच्या वतीने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब तसेच जिल्हा शल्य चिकित्सक साहेब व जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब या सर्व अधिकारी वर्गांना निवेदन देण्यात आले होते की आमच्या वाहन चालकांच्या 102च्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत 23 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर चक्काजाम आंदोलन करणार आहे। आज 22 तारखेला मुंबई येथे रवाना होत असून दिनांक 23 तारखेपासून आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आमच्या मागणी संदर्भात आंदोलन करीत आहेत। आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या वाहन चालक मागील 10 ते 20 वर्षापासून जे वाहन चालक अहोरात्र कार्यरत आहेत त्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे व तसेच ज्या वाहन चालकांना 10 वर्ष झाले नाहीत अशा वाहन चालकांना समान काम समान वेतन लागू करावे आणि ज्या वाहन चालकाचा कर्तव्यावर असताना अपघाती निधन झालो किंवा त्यांचा अपघात झाला तर त्यांच्या कुटुंबियांना विमा लागू करावा। तसेच आमच्या सर्व कुटुंबावर जे उपासमारीची पगारी अभावीची वेळ आलेली आहे ती न येता दर महिन्याच्या 1 तारखेला वेळेवर आमचा पगार करण्यात यावा आणि शासनानं उच्च न्यायालयानं जो 30/8 रोजी जो निकाल दिला त्या निकालाच्या अनुषंगाने जे आम्हाला फरकाची रक्कम आहे ती येत्या 15 दिवसाच्या आत जर नाही दिली तर आम्ही आमचा आंदोलन मागं घेणार नाही असं आम्ही ठरवले असून उद्या सकाळी 9 वाजता आझाद मैदान येथे मुंबई येथे जाऊ। धन्यवाद। संघर्ष वाहन चालक संघटनेचा विजय असो। झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, पगार आमचा झालाच पाहिजे, न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे, न्याय आम्हाला। चलो मुंबई, चलो